आमदार खासदारांनी दिव्यांगांसाठी असणारा निधी खर्च करावा या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 डिसेंबर रोजी 12 वाजता शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आंदोलन आणि रास्ता रोको करत शासनाचे 12 वाजवलेत। प्रहार दिव्यांग क्रांती संघटना राज्यातील दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी सातत्याने काम करत असून शासनाकडे आपल्या मूलभूत मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करत आहे। शासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ बच्चू कडू यांच्या आदेशाने 12 डिसेंबर रोजी एकाच वेळी महाराष्ट्रात सर्व 36 जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष अनिता कदम, सुप्रिया लोखंडे, शहराध्यक्ष विष्णुपंत गुंडाळ, शरद जाधव, छाया तिगळे, दत्ता भालेकर, बापू धुमाळ, सुभाषाण्णा दिवेकर, सुरेश जगताप, जिल्हाध्यक्ष ज्योती हिवरे, जीवन टोपे यांसह असंख्य दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये 12 तारखेला आणि दुपारी 12 वाजता ऑल महाराष्ट्रात हे आंदोलन चालू आहे। मागण्या सिंपल आहे, जे शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करावं या मागणीसाठी विशेषतः जे आमदार फंड आहे, खासदार फंड आहे, हा दिव्यांगांसाठी जो 5% निधी असतो त्यांच्या फंडातील तो कुठलाही लोकप्रतिनिधी आमदार साहेब आणि खासदार साहेब पुणे जिल्ह्यातली खर्च करत नाही। त्यांनी तो दिव्यांगांच्या कल्याणाकरता खर्च करावा ही एक प्रमुख मागणी आहे। जे भूमिहीन बेघर दिव्यांग आहेत पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्यांना राहण्यासाठी 1 गुंठा जागा द्यावी, राहण्यासाठी हा एक प्रमुख मागणी आहे। आणि जिल्हा नियोजन समितीचा जो 1% निधी आहे तो दिव्यांगावर खर्च करावा ही एक मागणी आहे। आणि शासन स्तरावर ज्या समिती आहेत म्हणजे शासनाच्या ज्या योजना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती जिल्हा लेवलची आहे, तालुका स्तरावर आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखालच्या समिती आहेत, परंतु ह्या समिती स्थापनच झालेली नाही। कारण ह्या समिती स्थापन न झाल्यामुळे जिल्ह्यात आणि तालुक्यामध्ये दिव्यांगांच्या योजना दिव्यांगांना मिळतात का नाही हे शासन दरबारी कुणाला कळायलाच मार्ग नाही। आणि दिव्यांग बांधव मात्र सरकारी योजनांपासून वंचित राहत असल्यामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आपलं आंदोलन करून रोष व्यक्त करत आहे। जे ऑक्टोबर पासून लागू झाले परंतु त्याची आज 2 महिने झाले। दिव्यांगला 2,500 रुपये पेन्शन झाले, ती फक्त कागदावरच आहे, म्हणजे त्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही। तर हा दिव्यांगांवरती अन्याय होतोय। म्हणजे ज्याचा उदरनिर्वाह 2,500च्या पगारातून होतोय तर त्याला ते पूर्वी भेटत नव्हतं 6-6 महिने, आता भेटतंय। तर आता 2 महिने झाले की त्या दिव्यांगांना ती पेन्शन भेटत नाहीये, त्याचाही प्रशासन तात्काळतेने आणि दखल घेत नाहीये। आजच्याला भाऊंच्या आदेशानुसार आम्ही जिल्हाधिकारी आंदोलन घेतलं होतं। कारण आमचं शासनाने नियमाप्रमाणे फक्त मनाला 2,000-2,500 पेन्शन केली, पण ते खाते कोणाचे आले नाही। कारण ह्याला कारण एकच आहे की अजितदादाच्या मुलासारख्या मुलांनी ते पैसे अजितदादा खातं आहे पैशाचं, पण ते खातं दिव्यांगासाठी न वापरता त्यांनी स्वतःच्या मुलाकडे पैसे देऊन स्वतःला जमीन घ्यायसाठी त्यांच्याकडे पैसे आहेत, पण दिव्यांगांच्या खात्यात पैसे टाकायला अजितदादा सारख्या माणसाकडे पैसे नाहीत। म्हणून अजितदादा पवारांना आमचं एक म्हणणे, दादा तुम्ही आमचे पालक नाही, तुम्ही आमचे बाप आहेत, म्हणून आम्ही पुणे जिल्ह्यात तुमच्याकडे दाखला मागायची तर दुसऱ्या पालकमंत्र्याकडे जायचं ना, हे तुम्हाला विनंती नसेल तुम्हाला जमत तर तुम्ही अर्थ खात्याच्या राजीनामा पदाचा राजीनामा देऊन ना खाली बसवते। आमच्या बच्चू सारख्या कार्यकर्त्याला ना तिथं ती खातं त्यांच्याकडे द्यावा, ती कसं खातं चालवतात हे त्यांच्याहून शिकावा। हे अजितदादाला थोडी लाज नाही तर सगळं वाचली पाहिजे की आपल्या पोराच्या नावावर आपण गुंठ नाही तर 10-10 एकर 20-20 एकर जमीन देतो, पण दिव्यांगांना द्यायला तुम्हाला 1 गुंठा द्यायचं मला तुमच्या जीवावर येतं। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पुणे शहर अध्यक्ष आज पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील सर्व दिव्यांग बंधू भगिनी त्यांच्या न्याय हक्कासाठी आज या उन्हाताणामध्ये 12 वाजल्यापासून त्यांच्या हक्कासाठी या शासनाकडे न्याय मागतात, तरी पण या शासनाला दिव्यांगांची दया येत नाही। आमच्या सर्वात महत्वाच्या मागण्या अशा आहेत की ज्या आमदार खासदाराला जो निधी मिळतो तो निधी दिव्यांगांना समप्रमाणात वाटण्यात यावा। मला तर वाटतं कुठलाही आमदार खासदार हा निधी वाटत नाही, कारण का तर दुसरी कामं निघाल्यानंतर त्यांना टक्केवारी मिळते, पण इथं दिव्यांगांकडून 1 रुपया मिळणार नाही। म्हणून प्रत्येक आमदार खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत, आम्हाला निवडीचे गोड आश्वासन देतात पण कुठलाही निधी खर्च करत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे दिव्यांग बंधू भगिनी बेघर आहेत, शासनाचा GR आहे का प्रत्येक दिव्यांगाला 1 गुंठा जागा घर बांधण्यासाठी द्यावी, त्याची सुद्धा दखल घेत नाही। त्यानंतर 2 महिने झाले शासनाने GR आलेला 2,500 रुपये पेन्शनचा, परंतु शासनाने आमच्यातच आणणं लावलेली आहे। काही दिव्यांगांना 1,500 आले, काहींना 2,500 आले, तरी मला शासनाला विनंती करायची विशेष करून जो शब्दाला पक्का आहे अजितदादा त्यांच्याकडे अर्थ खाते हे मोठी किमती मिळवतात का माझ्याकडे तिजोरी चावा, माझ्याकडे तिजोरी चावा, पण तिजोरी चावा हे त्यांच्या दलालांसाठी, आमच्या गोरगरीब दिव्यांगासाठी नाही। तर आमच्या या मागण्यांचा
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथभाई शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांना विनंती आहे, आमच्या देवबंधूंना न्याय द्यावा अशी मी विनंती करतो. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.